मित्रांनो, फार दिवसातून म्हणजे 1 वर्ष झालं असेल मुंबईला गेलो होतो. आज आमचे धन्य झाले म्हणून चालले आहेत मुंबईला. तुला आज मुंबई आता मित्रांनो चर्नी रोडला पोचलो आहे. आपल्याला जायचं आहे चर्चगेटला उतरल्यानंतर मग आझाद मैदानात. मित्रांनो पोचलो चर्चगेटला. आझाद मैदान मित्रांनो इकडे आज खास यांच्यासाठी आलो आहे. म्हणजे आमचे आंदोलन आहे संघटन पाहिजे काही इकडे आलो. बघा मित्रांनो इकडे चर्चगेट स्टेशनला ट्रेन लागलेले आहेत. आणि बघा मित्रांनो स्टेशन कसं दिसतंय ते. बघा स्टेशनचं व्ह्यू. And to take the growing passenger traffic, Western Railway Mumbai Division will be running special trains between Bandra Terminus and Indira Junction towards मित्रांनो पेट पूजा झाली. आता त्याच्यावरून निघतं आलो या साईडला बिहारामधून. हा मित्रांनो बिहारला रस्ते त्या साईडला जातो. बघा तिकडं प्लॅटफॉर्म क्रमांक लावले. बघा मित्रांनो हा वरून रस्ता आहे इकडून आणि आपण खालून चाललोय. बघा आपण रस्त्याच्या या साईडला निघालो. बघा ते साईडला आहे ते स्टेशन आहे. चला मग जाऊ आता आझाद मैदानात. मित्रांनो इकडे काल पण आलेलो मी. काल काय शूट नाही केला. आज पण जाम गर्दीमध्ये आलोय. जमतेम सीट भेटली इकडे चर्नी रोडला येऊन. इथून जवळजवळ 1 किलोमीटर असेल ते आझाद मैदान. पण जवळ हे सावली आहे ना झाडाची म्हणून लवकर जाऊ वाटते. तर तुम्हाला पुढे दाखवतो वानखेडे स्टेडियम बाहेरूनच. बघा मित्रांनो हे वानखेडे स्टेडियम चर्चगेटला आहे ते. बघा फोकस वगैरे लावलेत. आणि आपला आझाद मैदानात जायला हा रोडला इकडे जाऊ. जास्त लांब नाही मिळेल मित्रांनो, जवळच आहे. पण इकडे बिल्डिंग आणि इकडे झाडं पण भरपूर आहे. सावली पण जास्त आहे. चालायला काय वाटत नाही. मित्रांनो बघा इकडे एक खाऊ गल्लीमध्ये लागते. खाऊ गल्लीतून त्या साईडला जायचं आझाद मैदानामध्ये. बघा
बघा मित्रांनी इकडे पोरं क्रिकेट खेळायला लागल्यात. इकडे मॅच दिसा वाटतं. हे बघा ह्याच्या पण पुढे जायचं आपण आझाद मैदानामध्ये. आझाद मैदानामध्ये जाण्याचा मार्ग आहे मित्रांनो. एक मध्ये पण रस्ता लागतो त्याच्या पलीकडे आझाद मैदान. लागला जाऊ पटकन. तिथे कपडे लागले. हे बघा मित्रांनो हे आहे आझाद मैदान. आझाद मैदानामध्ये पोहोचलो मित्रांनो. आणि मित्रांनो इकडे संध्याकाळी मार्केट लागते. कपडे वगैरे सगळं जास्त कपड्यातच आहे या रोडला. 4 वाजल्यापासून लागतं आहे. जाताना पण जाते वेळ दाखवणार बघा. आणि आमचा मोर्चा हा आझाद मैदान आहे त्याच्या पलीकडे आहे. हे खेळतात त्याच्यामध्ये झाडं दिसते बघा तिकडे. बघा मित्रांनो हां इथे आतमध्ये जायचं आपल्याला. तर तिकडे जाऊ पण तिकडे मला शूटिंग नाही करता येणार. पोलीस असतील. मित्रांनो इकडे बिल्डिंग बघा एकदम झकास. कामगार कायदे रद्द करून 4 लेबर कोड तयार केले. बघा मित्रांनो हा एरिया मला वाटतं विटी स्टेशन आहे मित्रांनो समोर. आणि इकडे बृहन्मुंबईचे महानगरपालिकेचे मुख्यालय. एकदम जुनी इमारत. बघा मित्रांनो पोहोचलो आझाद मैदान. बघा आमचा मंडप महाराष्ट्र राज्य संगणक परिचालन संघटना. भरपूर संघटना झाल्या. दवंडी आंदोलन झालं. दिवाळी आंदोलन नागपूरच्या अधिवेशनावर सुद्धा आपण आंदोलन केलं. मोदी शिवसेनेचा मोर्चा झाला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते माननीय जाधव साहेब, प्रदेशाचे उपाध्यक्ष माननीय श्री राठोड साहेब, आपल्या आंदोलनाला त्यांनी भेट दिली आणि पाठिंबा दिला. नक्कीच साहेबांनी जो मुद्दा सांगितला आहे हायकोर्टामध्ये डाटा एंट्री ऑपरेटरला किमान वेतन देण्यासंदर्भातचा निर्णय झाला. आताच जाधव साहेब मला म्हणजे किंवा त्याच्या विरोधामध्ये राज्य सरकार त्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेलं होतं. सुप्रीम कोर्टाने मित्रांनो आता मी घरी जायला निघालो. संध्याकाळ झाली. घरी पण लवकर पोहोचायला लागेल. बघा मग मित्रांनो इकडे लागले आझाद मैदानामध्ये कपड्याचं मार्केट. मस्त स्वस्त भेटते कपड्याकडे. आता मागे जीन्स 500 रुपयाला 2. बघा शूज 100 रुपये. कपडे घ्यायचे असेल तर मित्रांनो इकडे यावे. मस्त स्वस्त कपडे आहेत. शूज वगैरे बूट सर्वच भेटते इकडं. टी शर्ट सर्वच भेटते इकडे. मस्तपैकी स्वस्त भेटत आहे. बघा इथून सगळीकडे पुढे पण आहेत मार्केट भरपूर. दाखवत जातो.
मस्त मस्त. चर्चगेट स्टेशनवरून निघालो आम्ही. बघा ट्रेनमधून दिसते वानखेडे स्टेडियम. दादरला पोहोचलो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ट्रेनने प्रवास करायला काही सोपं नाही मित्रांनो. बघा कशी पब्लिक चढते धक्का बुक्की मारत.